मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण चालू आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। दरम्यान आपण जर पाहिलं तर मागील 2 दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक खेडेगावातनं मुंबईच्या आंदोलकांसाठी भाजी भाकरी पाठवण्यात आहे। आज जालन्यातील धनगर पिंपरी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात भाजी भाकरी येथे मुंबईला रवाना होत आहे। जवळपास 10 क्विंटलची भाजी भाकरी हे धनगर पिंपरी येथील बांधव जे आहे ते मुंबईला पाठवत आहेत। यासोबत आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातून विविध गावांमधून भाजी भाकरी ती या अगोदर मुंबईला रवाना झालेली आहे। मुंबई येथे मराठा आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं राज्यभरातील मराठा बांधव जे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांमधून भाजी भाकरी जी ती मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझ्यासोबत धनगर पिंपरी येथील ग्रामस्थ आहे। दादा, मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे ग्रामस्थ मुंबईच्या दिशेने रवाना चालले, त्याबरोबर शिदोरी देखील घेऊन चालले, काय भावना आहेत? आज आमचे मनोज दादा आमच्या समाजासाठी जीवाचं रान करून मुंबई येथे उपोषण करतायत आणि त्यांच्या शरीराची चाळणी झाली तरी शासनाला जाग येत नाहीये। त्या हिशोबाने आमचे बरेच समाज बांधव तिथं म्हणजे लाखोच्या संख्येने उपस्थित आहे आणि त्यांची काही हेळसांड होऊ नये, उपासमारी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या गावाच्या वतीने सर्व गावाने परवा दिवशी मीटिंग घेतली आणि 10 क्विंटलचं पोळ्या, भाकरी, ठेसा आहे 50 किलोचा, 150 पाण्याच्या बॉटल आहे, लोणचं आहे, चटण्या आहेत, हे सगळं घेऊन आम्ही आमच्या बांधवासाठी सोय करण्यासाठी हे घेऊन चाललो आणि शासनाला केव्हा जाग येईन माहित नाही, पण आमचे बांधव उपाशी मरू नये, त्यांचे हेळसांड होऊ नये आणि आम्हालाही निरोप येतात इथं अन्न शिल्लक होतं, पण ते काय होतं 4-5 दिवसाचं अन्न वाया गेलेलं असतं म्हणून आम्ही दुसरी तयारी करून टप्प्याटप्प्याने सगळ्या खेड्यापाड्यातील बांधव ही सोय करत आहोत। काका, इकडं आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी आज नोटीस बजावली की आंदोलन जे आहे आझाद मैदानावर सुरू ते बंद करा आणि आझाद मैदान मोकळं करण्यासंदर्भात त्यांनी नोटीस बजावली। त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आज मोठ्या संख्येने मुंबईकडे चालले, कारण मनोज दादा जरांगे पाटील हे सर्व आमचे जे मराठा समाजासाठी आरक्षण मागत आहे आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी उठणार नाही आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तसेच आमचे जे समाज बांधव आहे ते तिथं उपाशी आहे म्हणून आमच्या धनगर पिंपरी गावातून आम्ही 10 क्विंटलची भाकरी आणि ठेचा त्यांना पोहोच करीत आहोत आणि शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब मराठाला कुणबी आरक्षण द्यावं। दादा, नेमकी ही जी भाजी भाकरी घेऊन चालल्यात एका ठिकाणी बनवली, घरोघरी जमा करून घेऊन चालले, कशा पद्धतीने सगळं जमा केलं गावात? मला सांगायला आनंद होईल, हा फक्त गरजवंत मराठ्याचा लढा नसून जो गावगाड्यामध्ये जो 12 बलुतेदार आहे आमच्या गावातला स्वाभिमान आम्ही सांगतो। ह्या ज्या तुम्ही दिसतात या भाकरी वगैरे या फक्त मराठ्याच्याच घरच्या नाहीये, तर गावातील 18 पगड जातीच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे। तर या संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने आम्ही घेऊन जातो। विशेष म्हणजे आमचे दलित बांधव आहे हे सुद्धा आमच्या सोबत हक्काने लढण्यासाठी सोबत येत आहे। खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये इकडे एक वातावरण तयार होतंय, मराठा विरुद्ध ओबीसी असं सध्या राज्यामध्ये संघर्ष सुरू आणि ह्या म्हणल्याप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून दिली की सीता? हो, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी संपूर्ण घरोघरी जाऊन स्वतः आणून दिलेला आहे सगळा शिदा। हो, नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होत आहे आणि आज जालन्यातील धनगर पिंपरी ग्रामस्थांनी देखील 10 क्विंटलच्या भाजी भाकरी जी आहे ती मुंबईला घेऊन मराठा बांधव जे आहे ते रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।